जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा। मी आता तूर बघायला चालू आहे तिकडं। तूर बघायची आपल्याला कशी आहे काही नाही ती। तर मला येऊन काहीतरी इकडे 15-20 दिवस झालेले आहे। तर हे बघा तुरीला शेंगाला बी लागायला लागलेत आणि फुलं बी लागलेत। हे बघा शेंगा बी लागल्यात, हे बघा शेंगा बी लागल्यात। आणि ही तूर जी आहे ती माझ्या डोसक्याच्या वरी गेलेली आहे बघा, पूर्ण वरी गेलेली आहे बघा। आणि तुरीची झाडं जी आहेत ती अशी उभी राहत नाही आता। ही काय होते, तुरीला लागण लागली का तुरीला वजन होते आणि तूर अशी झुकती आहे बघा, ही अशी झुकती। आणि हे बघा इकडली बी अशी झुकती, हे बघा हे असं होते। झुकल्याच्या नंतर ही तूर खाली येते। आता तूर जर अशी उभी राहिली तर चिमण्या काय करतात, त्याच्यावरती आळी बिळी पडलेली असते, ती तुरीवरचे सुराखापाची पाडते, ते चिमणी खात असते आळी। पण ही काय होते, ही तुरीची जी झाड आहे ह्याला लागण लागलेली आहे बघा। तोरंब्या सोडली आज भरपूर तोरंबी लांब होते असते ही। आणि ही ही अशी झुकते खाली। झुकल्याच्या नंतर काय होते, आळी किडी काही पडतच नाही जास्त करून। उभी राहिली तर त्याच्यावर पाकोळी बसते, पाकोळी बसली तर कीड बिड निर्माण होणार याच्यावरती। आणखीन काही हिला मी फवारणी बिवारणी काही घेतलेली नाही। पण एक सांगतो, ही तूर मालकाची आहे बरं, माझी नाही। कारण आपल्याला जमीन बिमीन काय नाही, मी आपलं काम करतोय। सालगडी म्हणून आहो इथं मी नोकरीला, पगार देते आपल्याला, आपण कष्ट करतो, कष्ट अंगी फळ आहे मला। फक्त आपल्याकडून उत्पन्न काढून द्यायचं आपल्याला, दुसरं काही करायचं नाही। जर उत्पन्न जास्त काढून दिलं तर पगार देता, मी पगार घ्यायची म्हणजे मी उत्पन्न काढून घेत असतं पगार। उत्पन्न जास्त निघाल तर पगार वाढवा भेटते मला। आणि उत्पन्न जर घट झाली तर मग मला पगारच भेटत नाही, कमी भेटते पगार। मी म्हणता मालक म्हणतं निघत नाही, मी म्हणता कसं निघत नाही, मी दाखवतो काढून कसं निघत नाही ती। मग मी टायमाला जर केलं तर सगळं निघन, मालक माझ्यापाशी काय राहत नाही। हे बघा फुलं लागलेली आहेत, तोरंबे आहेत, हे बघा। काय मला जमीन नाही ना घर नाही, मला राहायला घर सुद्धा नाही। घर म्हणजे थोडं प्लॉट आहे, थोडं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, थोडं 10 बाय 50 प्लॉट आहे। मला काय जमीन बिमीन दुसरं काय नाही, घर काय बांधलेलं नाही, खुला प्लॉट आहे। त्याच्यामध्ये म्हणलं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये मी बोर पाडलाय म्हणून। देवाच्या नशिबाने चांगलं झालेलं आहे, तुमच्या बी आशीर्वादाने मला चांगले झालेलं आहे। सर्वांचं असंच माझ्या संग प्रेम राहू द्या, माझं सहकार्य तुम्हाला भेटेल, तुमचं सहकार्य मला राहू द्या। एकदम अत्यंत मी लय गरीब माणूस आहो, करून खाणारा माणूस आहो, कष्टांगी फळ भेटते म्हणून। फक्त तुरीचं रान आहे इथपर्यंत आहे, म्हणलं बघून यावं कसं आहे काही नाही। दिपाळीचं सीझन फुलं लागायला लागले तर एखादी पहिली फवारणी घ्यावं लागते, नाहीतरी काय होते, ही जी डोळे निघाली त्या बघा, ही फुलाची डोळे, याला आळी पडते बारकी। आबाळाचं वातावरण निघालं का आळी पडत असते, आळी पडली का काय होते, फुलगळ होते, कीड पडते, मग ती फवारलं तर काहीतरी उत्पन्न जास्त निघेल। धन्यवाद सगळ्याला माझा।